पुढे मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे। सायन उड्डाणपुलाचा एक मार्ग आता लवकरच खुला होणार आहे। 31 ऑगस्ट पासून पुलाची एक मार्गिका मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे आणि त्यामुळे निश्चितच मुंबईकरांचा प्रवास पुन्हा एकदा सुखकर होणार आहे। सायनचा उड्डाणपूल 31 ऑगस्ट पासून या पुलाची एक मार्गिका आता सेवेत येणार आहे। गेल्या 2 वर्षांपासून या पुलाचं काम सुरू होतं आणि त्यापैकी आता एक मार्गिका सुरू होणार आहे। आणि या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। बांद्रा कुर्ला संकुल, सायन आणि धारावीला जोडणारा मध्य रेल्वेवरील ब्रिज हा गेल्या 2 वर्षांपासून सुरू आहे। त्याचं बांधकाम सुरू आहे। मात्र ऑगस्टच्या 31 तारखेपर्यंत पहिली मार्गिका सुरू करण्याचं आश्वासन हे मध्य रेल्वेकडून देण्यात आलेलं आहे। खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून हे बांधकाम सुरू असून या भागातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असते आणि यामुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतं। त्याचप्रमाणे या मध्य रेल्वेवरून प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांना सुद्धा यामुळे अनेक त्रासाला सामोरं जावं लागतं। मात्र धारावी बचाव आंदोलन समिती जी आहे या समितीने काल मध्य रेल्वेची अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि या अधिकाऱ्यांच्या भेटीदरम्यान काही मागण्या सुद्धा त्या ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या आणि एकूणच या संदर्भातील बांधकाम कधी पूर्ण करण्यात येणार अशा प्रकारचा प्रश्न विचारण्यात आला होता। मग त्या मध्य रेल्वेने एकूणच 31 ऑगस्ट पर्यंत पहिली मार्गिका सुरू करण्याचं आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे गणपतीपूर्वी खरं तर पहिली मार्गिका सुरू झाल्यास मोठा दिलासा हा मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून मिळणार आहे। कारण असंख्य प्रवासी हे बांद्रा कुर्ला टर्मिनस असेल किंवा BKC मध्ये कामासाठी जात असतात आणि याच दरम्यान सकाळी, संध्याकाळी आणि दुपारी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी या सायन आणि धारावीच्या भागात होत असते। यामुळे अनेकांना याचा फटका बसतो। मात्र 31 ऑगस्ट पर्यंत पहिली मार्गिका पूर्ण करण्याचं आश्वासन मध्य रेल्वेकडून देण्यात आलेलं आहे। त्यामुळे 31 ऑगस्टच्या मार्गिका सुरू करण्यात येते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार। कॅमेरा पर्सन प्रमोद गरुडसह स्वप्नील जाधव, G24 तास, मुंबई।